थेट जाऊयात मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय। तिथली ही दृश्य आपण बघतोय। गिरगाव परिसरामधून हे आंदोलन सुरू केलं जाणार होतं। हमारा अधिकार हमसे यहाँ पे छीना जा रहा है, हमारे को यहाँ पे रोक के अरेस्ट किया जा रहा है। ये गलत है सर, ये गलत है, सरासर गलत है। यूथ कांग्रेस के हम सिपाही है, कांग्रेस पार्टी के सिपाही है, राहुल गांधी के सिपाही है। हमारा कोई आरोप नहीं है, ये हमसे यहाँ पे रोका जा रहा है। आंदोलन होणार, 100% आंदोलन होणार और सीएम विरुद्ध घेराव होणार। तर फलटणमधल्या डॉक्टरांच्या मृत्यूच्या प्रकरणी आज युथ काँग्रेस यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे। वर्षा निवासस्थानी हा मोर्चा घेऊन हे सगळे कार्यकर्ते जाणार होते आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानाला घेराव घातला जाणार होता। मात्र हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच आता पोलिसांनी इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर महाराष्ट्रभरामधून काँग्रेसचे कार्यकर्ते हे गिरगाव चौपाटीजवळ जमलेले होते। न्यायासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे हे आंदोलन सध्या सुरू होण्याच्या आधीच पोलिसांनी इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आपल्याला मिळते आणि ही आंदोलनाच्या ठिकाणची काही दृश्य आपण बघतोय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भातली माहिती देत आहेत। सूरज, नक्कीच काँग्रेसच्या आंदोलकांना या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून आपण पाहिलं तर बॅरिकेटिंग हे करण्यात आलेले आहे। जी गाडी येते त्यांची देखील तपासणी केली जात आहे। आंदोलक या ठिकाणी गाडीच्या आतमध्ये पुढे जाऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक गाड्यांची या ठिकाणी कसून चौकशी करत असतानाच या ठिकाणी काँग्रेसचे युवा नेते जे होते ते या ठिकाणी आलेले होते, पदाधिकारी होते आणि त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। प्रत्येक गाडी ही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तपासली जात आहे। काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ज्या ज्या पद्धतीने आंदोलक हे गाडीतनं येत आहेत पुढे, त्यांना याच ठिकाणी जे तुकाराम ओंबाळे चौक आहे मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काँग्रेसकडनं स्पष्टपणे आरोप केला जात आहे की आंदोलन चिरडण्याचा, दाबण्याचा प्रयत्न हा होत आहे। मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची खरं तर गंभीर दखल घ्यायला हवी होती, ती घेतली जात नसल्या कारणानेच आज काँग्रेसकडनं वर्षा या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतरच आपण पाहिलं तर मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। नाकाबंदी करण्यात आलेली आहे। 3 टप्प्यातली ही नाकाबंदी जर आपण पाहिलीत तर अनेक अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस बळ हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे जरी वाहतूक कोंडी होत असली तरी प्रत्येक गाडी तपासूनच या ठिकाणी पुढे पाठवली जात आहेत। ज्या गाड्यांमध्ये काँग्रेसचे आंदोलक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची गाडी बाजूला घेऊन त्यांना ताब्यात घेऊनच पुढे या ठिकाणी इतर जी वाहतूक सुरळीत केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी सूरज, कोणते काँग्रेसचे मुंबईतले महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत किंवा कोणाच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे? खरं तर याच्या घोषणा ही मुंबई काँग्रेसकडनं करण्यात आली होती। मुंबई काँग्रेसचे जे सूरज, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, आपण राजू सोनावणे यांच्याकडे जातोय। तर मरीन ड्राईव्हच्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आहेत घटनास्थळी। राजू, पाहतो आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। युथ काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। रास्ता रोको जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की महाराष्ट्र प्रदेश युथ असेल किंवा मुंबई युथ असेल यांच्याकडनं हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरातून युथ काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहे। खरं तर त्यांना आंदोलनासाठी गिरगाव चौपाटी परिसर दिलेला होता, मात्र सगळे कार्यकर्ते जे आहे ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मरीन ड्राईव्ह कडून जे आहे ते चालत जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आक्रमक जे आहेत ते सगळे युथवाले झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर संपदा मुंडे यांच्या मुद्द्यावरून हे आक्रमक झालेले आहेत आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू केलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय नेमकी मागणी आहे? हमारी मांगनी है डॉक्टर संपदा के घर वालों को न्याय मिलना चाहिए युवक कांग्रेस की तरफ से। पाहतो आपण संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। कारण पोलिसांचा फौज